नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचं माझ्या विधी निदान या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, थंबनेलमध्ये मी आज एक विषय दिला आहे, सावधान मुखत्यार पत्र करताना. थोडी पार्श्वभूमी आपण समजून घेऊ. मुखत्यार पत्राचा कायदा भारतामध्ये कधी आला? 1882 साली ब्रिटिशांनी भारतामध्ये 2 कायदे आणले. एक पहिला कायदा आणला मालमत्ता हस्तांतरण कायदा आणि दुसरा कायदा असला द पॉवर ऑफ अटर्नी ऍक्ट, म्हणजे मुखत्यार पत्राचा कायदा. हे कायदे एकाच वर्षी आणले दोघांनी. म्हणजेच हे कायदे एकमेकाचे संलग्न आहे. मिळकतीच्या संदर्भाने अधिकार घेण्यासाठी आपण पॉवर ऑफ अटर्नी ऍक्ट वापरतो. आता थोडी पार्श्वभूमी जर बघितली तर 1882 साली हा कायदा करताना या देशामध्ये राजे संस्थानिक होते आणि ब्रिटिशांना कारभार करत असताना ज्यावेळेस राजे होते, संस्थानिक होते, जमीनदार होते, त्यांच्याकडून त्यांना अधिकार घ्यावायचे होते आणि इथे राज्य करावायचं होतं. म्हणून संस्थानिकांकडून, राजांकडून आणि जमीनदारांकडून एक दस्त लिहून घ्यायचा आणि त्यांच्याकडून काही अधिकार घेण्यासाठी ब्रिटिशांनी हा कायदा आणला. आणि ते अधिकार प्रदान करण्यासाठी आणि अधिकार घेण्यासाठी जो दस्त बनवला जातो त्याला आपण म्हणतो कुल मुखत्यार पत्र. आता हे जे कुल मुखत्यार पत्र आहे याचा हेतू तुम्हाला कळाला की एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला अधिकार घ्यावायचे असेल तर ते अधिकार आपल्याकडे घेण्यासाठी एक दुय्यम निबंधकाकडे जो दस्त नोंदवला जातो त्याला आपण काय म्हणतो? कुल मुखत्यार पत्र असं म्हणतो. आता कुल मुखत्यार पत्र करताना लिहून देणार आणि लिहून घेणार असतात. लिहून देणार जो असतो त्याला द प्रिन्सिपल म्हणतात आणि लिहून घेणारा असतो तो कोण असतो? द एजंट. असे 2 भाग असतात. मुखत्यार पत्रामध्ये पुढे अनेक काळाच्या ओघामध्ये आता अनेक प्रकारचे मुखत्यार पत्र झाले, पण मुख्य मुखत्यार पत्र मात्र 2च प्रकारचे होते. एक विशिष्ट मुखत्यार पत्र आणि सर्वसाधारण मुखत्यार पत्र. स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी आणि जनरल पॉवर ऑफ अटर्नी. एखाद्या कामासाठी, विशिष्ट कामासाठी जर एखादं मुखत्यार पत्र लिहून घेतलं तर त्याला आपण स्पेशल मुखत्यार पत्र म्हणतो. आणि माझ्या वतीने सरकारी दरबारी सर्व कामे तुम्ही करावीत असं जे मुखत्यार पत्र लिहून दिलं जातं त्याला आपण सर्वसाधारण मुखत्यार पत्र, जनरल पॉवर ऑफ अटर्नी म्हणतो. हा एक थोडासा अगदी छोटासा फरक आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात उदाहरणानं सांगतो. जर तुमचा कोर्टामध्ये एखादा दावा चालू आहे आणि कोर्टामध्ये तुम्हाला जबानी देता येत नाही, तुमच्या वतीने एखादी जबानी द्यायला तुम्ही व्यक्ती नेमली तर ती व्यक्ती तुमच्यामध्ये फक्त कोर्टामध्ये जाऊन तो दावा तुमचा चालवेल आणि त्या दाव्याकरता जबानी तुमच्या वतीने देईल. त्या दाव्याच्या जबानीपुरता किंवा त्या दाव्याच्या संदर्भाने एका विशिष्ट कामासाठी त्याला जर ते अधिकार दिलेले असेल तर असं जे मुखत्यार पत्र असतं त्याला आपण काय म्हणतो? स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी. परंतु जनरल पॉवर ऑफ अटर्नी साधारणपणे जमिनीच्या मिळकतीच्या संदर्भानं आपलं 4 डिपार्टमेंटमध्ये काम येतं आणि ते 4 डिपार्टमेंट आहे. पहिलं डिपार्टमेंट आहे महसूल डिपार्टमेंट, दुसरं आहे न्याय, तिसरं आहे अर्थ खातं, लक्षात ठेवा हा, आणि चौथं आहे ते म्हणजे भूमी खातं, थोडक्यात ऍग्रिकल्चर. या 4 ठिकाणी तुम्हाला जर कामं करावायची असेल तर लक्षात ठेवा या 4ही ठिकाणी तुमच्या वतीनं जर एखाद्याला तुम्ही अधिकार प्रदान केले आणि सर्व ठिकाणी माझ्या वतीनं तू माझं काम करू शकतो, त्या मिळकतीच्या काम करू शकतो असे जे सर्व प्रकारचे अधिकार त्या मिळकतीच्या संदर्भाने लिहून दिले जातात त्याला म्हणतो आपण सर्वसाधारण मुखत्यार पत्र किंवा जनरल पॉवर ऑफ अटर्नी. अगदी पार्श्वभूमी छोटी आहे पण एक लक्षात ठेवा, हा दस्त लिहून देताना तुम्ही मात्र काळजी घेतली पाहिजे. कारण या दस्ताचा जितका गैरवापर आज व्यवहारामध्ये होतो तितका कोणत्याच दस्ताचा होत नाही. साठेखत लिहून घेतलं जातं. साठेखत लिहून घेतल्यानंतर त्याच्या सोबतच जनरल पॉवर ऑफ अटर्नी घेतली जाते. लक्षात ठेवा, त्या पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे नंतर ती मिळकत हस्तांतर करून दिलेली जाते. हा ज्यानं साठेखत करून दिलेली आहे त्याचा असा भ्रम असतो, साठेखत झालेले आहे आता मला खरेदी खात्याला बोलवतील, पण जेव्हा तो 7/12चा उतारा काढतो लक्षात ठेवा त्याचं नाव गेलेलं असतं आणि खरेदी खात्याने मालकत ट्रान्सफर झालेली असते. बहिणीनं भावाच्या लाभात जर लिहून दिलं, भावानं त्या मुखत्यार पत्राच्या आधारे हक्क सोडपत्र करून घेतलेलं आहे. थोडक्यामध्ये
मुखत्यार पत्राचा दस्ताचा गैरवापर फार होतो, परंतु तो कधी होतो हे सर्वात महत्वाचं आहे. मुखत्यार पत्र करून देताना तुम्ही सर्वात महत्वाची एक काळजी घेतलेली पाहिजे की तुमचे कोणते अधिकार त्याला द्यावायचे. जर तुम्ही खरेदी विक्रीचा अधिकार दिला, पुन्हा सांगतो, मिळकतीच्या खरेदी विक्रीचा अधिकार जर मुखत्यार पत्रामध्ये लिहून दिला आणि तो दस्त दुय्यम निबंधक साहेब यांच्या कार्यालयामध्ये नोंदवला, तर लक्षात ठेवा, त्या दस्तावरून मिळकत हस्तांतर करण्यासाठी, मिळकतीवर कर्ज घेण्यासाठी, थोडक्यामध्ये मालमत्ता हस्तांतरण कायद्याचे जेवढे प्रकार आहे, ज्या आधारे मिळकत हस्तांतर होते, तो संपूर्ण कायदा तुमच्या वतीने वापरण्याची परवानगी तुम्ही त्याला दिलेली आहे, असा कायदा गृहीत धरतो. म्हणून एकाच वेळी हे 2 कायदे आलेले. कोणते? मालमत्ता हस्तांतरण कायदा आणि कुल मुखत्यार पत्राचा अधिनियम. त्यामुळे माझी सर्वांना आता एक विनंती आहे की जर तुम्हाला मुखत्यार पत्राचा दस्त लिहून द्यावायचा असेल, तर लक्षात ठेवा, खरेदी विक्रीचे अधिकार द्यावायचे की नाही या बाबतीत तुम्ही खूप वेळा विचार करा. कारण या दस्तामुळे फसवले गेलेले नाते संबंध बाधित झालेले असे कित्येक नाते आहे. दुर्दैवानं सांगावं लागतं इथे की वडिलांकडून घेतलेल्या मुखत्यार पत्राचा गैरवापर करून मुलाने परस्पर मिळकत विक्री केलेली आहे, खरेदी केलेली आहे. आईकडून घेतलेलं मुखत्यार पत्र, बहिणीकडून घेतलेलं मुखत्यार पत्र नव्हे, त्रयस्थ इस्माकडून घेतलेलं मुखत्यार पत्र आणि नंतर त्या मिळकतीची हस्तांतरित झालेले, विल्हेवाट लावलेली. नंतर मग ते लोक आमच्याकडे येतात, मुखत्यार पत्राचा दस्त रद्द करायचा. आणि मुखत्यार पत्राचा दस्त रद्द करताना मुखत्यार पत्राच्या आधारे जे दस्त होतात, खरेदी खत होतं, गहाण खत होतं, कर्ज घेतलं जातं, अनेक त्या मिळकतीच्या संदर्भाने दस्त होतात, ते दस्त रद्द करण्यासाठी दावा करावा लागतो. कोर्टाकडून ठराव करून मागावा लागतो की हे मुखत्यार पत्र बेकायदेशीर आहे असा ठराव करून मिळावा. आणि या मुखत्यार पत्राच्या दस्ताच्या आधारे जे दस्त झालेले आहेत ते दस्तही बेकायदेशीर आहे असा ठराव करून मागावा लागतो. मित्रांनो, दुर्दैवानं सांगतो की या सगळ्या गोष्टीमध्ये दिवाणी न्यायालयामध्ये तालुका कोर्टापासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत जाईपर्यंत एक मुखत्यार पत्र लिहून दिल्यानंतर त्याच्यापासून झालेले दस्त रद्द करण्यासाठी निश्चित सांगतो, इथं जबाबदारीने बोलतो, एक पिढी कमी पडते, एक आयुष्य कमी पडतं आणि एक आयुष्य निव्वळ भांडणात निघून जातं. हा सगळ्या कशाचा परिणाम आहे? हा सगळा परिणाम आहे एका मुखत्यार पत्राचा. आणि त्या मुखत्यार पत्रामध्ये तुम्ही लिहून दिलेले अधिकार कोणते? या मिळकतीच्या संदर्भानं खरेदी विक्रीचा अधिकार, मिळकतीचे गिराईक पाहणे, मिळकती विक्री करणे, मिळकतीचा कब्जा देणे, मिळकतीचा मोबदला स्वीकारणे, हे सर्व अधिकार तुम्ही लिहून दिलेले असतात. खरेदी विक्री शब्दामध्ये ते सगळं गृहीत धरलं जातं. म्हणून माझं आजचं व्हिडिओचं जे थंबनेलमध्ये मी टायटल दिलेलं आहे ते बघा, सावधान मुखत्यार पत्राचा दस्त करताना. लक्षात ठेवा, जनजागृती करणं हा माझ्या व्हिडिओचा मुख्य हेतू आहे. हा व्हिडिओ समजदारांसाठी तुम्ही बनवलेला आहे, वादच नाही, त्यांनी तो ऐकावा, पाहावा. पण खेड्यापाड्यामध्ये जे माझे अशिक्षित, आजही साक्षरतेचं प्रमाण फार नाहीये, ज्यांच्याकडे आज मिळकती आहे, लक्षात ठेवा, दुर्दैव त्यांच्याकडे अक्षर ओळख नाहीये, ज्ञान नाहीये, पिढ्याने पिढ्या त्यांची पिढ्या शेती करतात. आणि लक्षात ठेवा, त्यांच्याकडून करून घेतलेल्या दस्ताचा मात्र व्यवहारामध्ये गैरवापर होतो. अगदी सर्रास होतो असं मी म्हणणार नाही, परंतु लक्षात ठेवा, ज्या अर्थी न्यायालयामध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची संख्या आणि इकडे दाव्यांची संख्या वाढत आहे, त्या फसवणूक होऊ नये याच हेतूने हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, कोणताही दस्त करताना साक्षीदार महत्वाचा असतो. या साक्षीदारावर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे. परंतु एक विनंती आहे तुम्हाला, माझ्या व्हिडिओचा माझा मुख्य हेतू जनजागृती करण्याचा आहे. म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो की हा माझा जो व्हिडिओ आहे तो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. घंटीचं बटन दाबा आणि ऑल हा पर्याय निवडा. इथेच थांबतो. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.